नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। भक्त्या माम भिजानाते यावान्यश्चास्मि तत्वतः। ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू। तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात एकाध्यायी गीता किंवा 18वा अध्याय, त्या 18व्या अध्यायाच्या 55 क्रमांकाच्या श्लोकावरचं चिंतन आपण पाहत आहोत। क्रमयोगाचा अंगीकार करून ज्या साधकाला नैष्कर्म्य स्थिती किंवा सहज स्थिती परब्रह्म स्वरूप स्थिती प्राप्त झाली, त्या प्राप्तीचा विचार आपण या श्लोकामध्ये पाहत आहोत। वास्तविक त्याने साधनाचा आरंभ केला होता, ते साधन होतं कर्मयोगाचं, पण कर्मयोगाचा महिमा असा आहे की भगवत प्राप्ती करून देण्याकरता कर्मयोग नावाचं साधन एक चांगल्या प्रकारचा रस्ता आहे। या संबंधाने भगवान परमात्मा एक रूपकाच्या माध्यमातून हा भाव आपल्यासमोर प्रकट करतात। नाना संसार आडवी कर्मयोग वाट बरवी। जोडली ते मदैक्य गावी पैठी झालीसी। निष्काम कर्मयोग ही चांगल्या प्रकारचा वाट किंवा रस्ता आहे। संसाराचं अरण्य आहे। पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हायचं, याला संसार असं म्हणतात। या संसाराच्या अरण्यामध्ये जीवात्मा सापडला की त्याला अधोगतीलाही प्राप्त व्हावं लागतं। भगवत प्राप्ती हे चांगल्या प्रकारचं गाव आहे। संसार एक प्रकारचं अरण्य आहे। अरण्याचं उल्लंघन करून भगवत प्राप्तीच्या गावात जायचं असेल तर याकरता त्याला एक चांगला रस्ता असावा लागतो। भगवान म्हणतात हा रस्ता कोणता आहे? कर्मयोग वाट बरवी। कर्मयोगाची चांगल्या प्रकारची वाट आहे किंवा हेच रूपक 6व्या अध्यायामध्ये सुद्धा आलं आहे। साधक इंद्रियांच्या गावातून निघतो, आस्थेच्या रस्त्याला लागतो आणि आत्मप्राप्तीच्या नगराकडे तो आपल्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल करतो। इंद्रिय ग्रामोने निघाला, आस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया। हे सगळे मार्ग कर्मयोग असो, भक्तियोग असो, अष्टांग योग असो किंवा ज्ञानयोग असो, हे सगळे मार्ग भगवत प्राप्ती करून देतात। फक्त हे सगळे मार्ग का निर्माण झाले, त्या संबंधाने अधिकार भेदाचा विचार आहे। सगळ्यांचाच अधिकार सारखा नसतो। फल जरी सगळ्यांना सारखं मिळत असेल, पण अधिकार जर भेद असेल तर त्यामध्ये विलंब लागण्याची शक्यता असतेच। आपण व्यवहारातलं उदाहरण पाहतो, 10वीपर्यंत सगळे विद्यार्थी एकाच वर्गात शिकतात, पण पुढे गेल्यानंतर सगळ्यांचा अधिकार काही सारखा नसतो। ज्याचं गणित चांगलं असतं ते कॉमर्सला जातात, म्हणजे वाणिज्यामध्ये जातात। ज्याचं विज्ञान चांगलं आहे ते विज्ञान शाखेमध्ये जातात। ज्याची कला चांगली आहे तो आर्ट शाखेमध्ये जातो। हे सगळे प्रकार आहे की नाही? जसे व्यवहारामध्ये सुद्धा अधिकार भेद असल्यानंतर शाखाभेद होऊ शकतो, तसा परमार्थामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे साधक किंवा अधिकारी असल्यामुळे साधनामध्ये सुद्धा प्रकार संभवतात। पण तरीसुद्धा सर्वांना सुलभ कोणती वाट असेल? जाना नेना सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा। जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी। ज्ञानोबाऱ्या उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखाद्या नदीचं उल्लंघन करून जायचं असेल तर काही पट्टीचे पोहणारे असतात, ते नावेचा अंगीकार करत नाही, उडी मारली की पहिलं तीराला निघून जातात। काही जण मात्र हे करू शकत नाही। लहान स्त्रिया असेल, बाळं असेल, यांनी काय करावं? ज्याप्रमाणे नौकेचा अंगीकार करावा। जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी। तोय म्हणजे पाणी। पाण्यातून तरून जाण्याकरता नौका ज्याप्रमाणे महत्त्वाची आहे, तसा जाणता पुरुष असो किंवा अज्ञानी पुरुष असो, यांना कर्मयोग नावाचं साधन खूप चांगलं आहे। यावर एक शंका, ज्ञानी पुरुषाला कर्मयोगाची काय गरज आहे? त्याला तर फळ मिळालं आहे। अज्ञानी पुरुषाला अंतःकरण शुद्ध करायचं आहे, म्हणून कर्मयोगाचा मार्ग बरोबर आहे।
कारण त्याला चित्तशुद्धीच्या द्वारे आत्मदर्शन किंवा ब्रह्मसाक्षात्कार करायचा आहे. मग त्याकरता कर्मयोग बरोबर आहे अज्ञानी पुरुषाला. ज्ञानी पुरुषाला कर्मयोगाची काय गरज आहे? कारण का कर्मयोगाचा पूर्वीच त्याने अंगीकार केला होता. आता ज्ञानयोगाच्या द्वारे त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, त्याला सज्ञानी म्हणतात. मग त्याला गरज काय आहे? त्याला गरज नाही आहे, पण लोकांना गरज आहे. लोकांच्या गरजेकरता त्याला कर्मयोगाचं अनुष्ठान करावं लागतं. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. लोकसंग्रह करण्यासाठी महात्मा सुद्धा कर्मयोगाचं आचरण करतो. ते तसत्क्रियाचे लावावी, तेची एके प्रशंसावी. निष्कर्मीही दावावी आचरोनी, किंवा येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. तेची एरानुष्ठी सामान्य सकळ, किंवा मार्गी अंदासरिसा. पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. अज्ञानी पुरुषाला धर्म सांगून कळत नाही बघा. आणि जर धर्म सांगून कळाला असता ना, तर एवढे मोठे महाराष्ट्रामध्ये सप्ते होते, सगळ्या लोकांचा उद्धार झाला असता. अज्ञानी लोकांना धर्म सांगून कळत नाही. धर्म आचरणातून सांगितला तर त्यांना तो कळतो. तैसे संत जगी, क्रिया करुणी दावी ती अंगी. हे लोकव्यवहारातले प्रकार आहे. ज्ञानी पुरुषही कर्मयोगाचा त्याग करत नाही, आणि अज्ञानी पुरुषांनी तर त्याग करूच नाही. तैसी ज्ञानोबा म्हणतात ना, तृप्ती झाली आज ऐसी, साधने सरती आपैसी. देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही, पण जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. तवच या साधना भजावे लागे. साधनांचा तोपर्यंत परित्याग करू नये. भावार्थ असा आहे, संसार अरण्य आहे. भगवत प्राप्ती नावाचं सुंदर गाव आहे, आणि त्या गावाला जायचं असेल तर कर्मयोगाचा चांगल्या प्रकारचा रस्ता आहे. कर्मयोग वाट बरवी, जोडली ते मदैक्य गावी पैठी झालीसी. इतका कर्मयोगाचा महिमा आहे. आणि म्हणून भगवान असं म्हणतात, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही, वारंवार तुम्हाला आम्ही कर्मयोगाचं महत्त्व सांगतो की अर्जुना, तू कर्म केलंच पाहिजे, तू कर्म केलंच पाहिजे. तस्माद्युध्यस्व भारत, असं भगवान कायम म्हणतात की नाही. उत्तिष्ठ भारत, तो कर्मयोगाकरता तयार झालं पाहिजे. इतका कर्मयोगाचा महिमा आहे. म्हणजे कर्मयोगाच्या द्वारे भगवत प्राप्ती होते. भगवंताला असं म्हणायचं आहे, कोणतंही जगातलं साधन करा, ते सगळी साधनं भगवंताच्या प्राप्तीकरता उपयोगीच आहे. बरं, कोणतीही साधनं करा, फक्त त्या साधनात दोन प्रकार आहे. काही साधनं साक्षात आहे आणि काही साधनं परंपरेनं आहे. आपल्याला जर प्रवास करायचा म्हटलं तर प्रवासाला साधनं अनेक आहे बघा. फक्त एवढं आहे की आधी कार बघावा लागतो. एखाद्या गावाला जायचं असेल तर विमानही असतं, रेल्वे लोहमार्गही असतो, समुद्रातून पाण्यातूनही जाता येतं, आणि जमिनीवरूनही जाता येतं. सगळेच जण सगळ्या मार्गाने जातील का? नाही. ज्याला वेळ कमी आहे आणि ज्याच्याकडे पैसा जास्त आहे ते विमानाने जातात. लवकरात लवकर जाऊ शकतो की नाही. तसे भगवत प्राप्तीकरता कर्मयोग, भक्तियोग, अष्टांग योग आणि ज्ञानयोग असे साधन आहे. ज्याला जे जे साधन आवडेल त्या साधनाचा त्याने स्वीकार करावा, म्हणजे आपला अधिकार बघावा. ज्ञान हे साक्षात साधन आहे आणि बाकीची सगळी साधनं ही परंपरेनं आहे. कर्मयोगाचं अनुष्ठान केलं की चित्त शुद्ध होतं. अष्टांग योगाचं साधन केलं की चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो, आणि भक्तियोगाचा अंगीकार केला की चित्ताला स्थैर्य प्राप्त होतं. याद्वारे भगवत प्राप्ती घडते. आणि तत्त्वज्ञानाचा स्वीकार जर केला तर अविद्येचा नाश झाला की साक्षात भगवत दर्शन होतं. जवळचं साधन तत्त्वज्ञान आहे, पण सगळे काही त्याला ग्रहण करू शकत नाही. भगवंताला म्हणायचं आहे की क्रमाक्रमाने जावं. याला क्रममुक्तीचा प्रकार म्हणतात. वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही, पै देशे काळे पदार्थे, साधून घ्यायचे माते. तैसा नव्हे मी ऐते सर्वांचे सर्वही, मनोनी माझ्या ठाई. जाचावे नलगे काही, मे लाभे ये ओपाई साचचे गा. या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. काल आपण या ओव्या पाहिल्या. आपल्याला कायम असं वाटतं बरं, आपल्या मनामध्ये कायम आपण थोडंसं निरीक्षण केलं की मनुष्याला असं वाटतं की आपल्याला चांगल्या ठिकाणी राहायला भेटावं, आपल्या जीवनामध्ये अनुकूल काळ यावा, आपल्याला सगळे पदार्थ चांगलेच भेटावे,
म्हणून तर लोक म्हणतात आम्हाला असं निवांत परमार्थ करायचा आहे असं म्हणतात की नाही लोक व्यवहारामध्ये. हे थोडीशी गडबड आहे पाठीमागं. एकदा हे सगळे कार्याचे व्याप संपले की महाराज आम्ही तुमच्या दिंडीतच आहोत असं म्हणतात की नाही लोक. म्हणजे व्यवहारामध्ये परमार्थाकरता मनुष्य योग्य देशाची, योग्य काळाची, योग्य पदार्थाची वाट पाहतो. आणि दुर्दैव असं आहे योग्य देश, योग्य काळ आणि योग्य पदार्थ प्रारब्धात कधीच येत नाही. उलट ज्या स्थितीमध्ये आपण आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. मनुष्याने अनुकूल देश, अनुकूल काळ, अनुकूल पदार्थ यांच्या अनुकूलतेची वाट बघूच नाही बघा. नारद महर्षींनी असं म्हटलं आहे की क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. हे सुखदुःखादी मला येणार आहे आणि मग मी मस्त निवांत झालो किंवा निवांत मनाने परमार्थच करायचा आहे. जो निवांत नसतो ना त्याला संसार म्हणतात बघा. त्याच्यात शांतता कधीच नाही. शांतता फक्त परमार्थामध्ये आहे. फक्त परमार्थामध्ये. सम्यक सरती ती संसाराहा. जो प्रत्येक क्षणाला संपत चालला आहे त्याला संसार म्हणतात. म्हणजे संसाराचं स्वरूपच क्षणभंगूर आहे, चंचल आहे. आणि अशा चंचल संसारामध्ये आपण अनुकूलतेची वाट पाहतो. पण एखाद्या मनुष्याला म्हणलं चला ना आपण साधना करू, नाही थोडासा हा काळावधी निघून जाऊ द्या ना, मग निवांत आपण परमार्थ करू, असं कधीच घडत नाही. देशे काळे पदार्थे साधूनी घ्यायचे माते, अनुकूल देश काळ पदार्थ बघावा आणि मग मला साध्य करून घ्यावं. भगवान म्हणतात असा मी नाही आहे. म्हणजे काय, मी कोणत्याही साधनावर अवलंबून नाही आहे. मी स्वतःसिद्ध सगळ्या प्राणीमात्राचं स्वरूप आहे. प्राणीमात्राने ठरवलं तर त्याला आहे त्या देशात, म्हणजे आहे त्या ठिकाणी, आहे त्या काळात आणि आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा पदार्थामध्ये समाधानी राहता येतं. हे हातवटी फक्त परमार्थामध्ये आहे. संसाराच्या अनुकूलतेची वाट बघूच नाही. आपण उदाहरण कायम पाहतो. एक मनुष्य समुद्रामध्ये स्नानाला गेला आणि काठावर उभं राहिला. लोक यायचे जायचे, स्नान करायचे, आपला नित्यनेम उरकायचे. हा गंगासागरला गेला होता संक्रांतीच्या काळात. असं म्हणतात की तेव्हा स्नान करावं. एका मनुष्याने पाहिलं हा 7 वाजल्यापासून आलेला आहे, 7:30 वाजत आले तर अजूनही स्नानच करत नाही. मग त्याला विचारलं एका भल्या माणसाने, म्हणे बाळा तू कशा करता आला, समुद्र पाहायला आला का? म्हणे नाही, मी ज्ञानोबारांची ओवी ऐकली, का तीर्थीची त्रिभुवनी ती घडती समुद्र अवगाहनी. समुद्रामध्ये अवगाहन स्नान केलं तर त्रैलोक्यातल्या सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं फल मिळतं. म्हणे मग कर की स्नान. तो मला स्नान केलं असतं, पण या समुद्रावर येणाऱ्या ज्या लाटा आहे ना त्या लाटा शांत होण्याची मी वाट पाहतोय. एकदा या लाटा शांत झाल्या की निवांत मी स्नान करेल. बाळा या लाटा शांत होत नसतात. शहाण्या मनुष्याने जावं, स्नान करावं आणि आपला नित्यनेम उरकावा. संसारातल्या लाटा आहे भाऊ. संसारातल्या प्रत्येक परिस्थिती म्हणजे लाटा आहे. माणसं म्हणतात हे एकदा शांत झालं का निवांत आहे बघा, तुमच्याच दिंडीचा मी विनेकरी. वा, मग काय उपयोगाचं आहे, याची वाट बघू नये. आपण आपलं स्वरूप प्राप्त करण्यासाठी काही कष्ट पडत नाही बघा. गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक वाक्य सांगत असतात, एखादं फूल कुस्करायला जेवढा वेळ लागतो की नाही त्यापेक्षाही कमी वेळ आपल्या आत्मप्राप्ती करता लागतो. म्हणे मग हे प्रदीर्घ काळ कशा करता जातो? हा प्रदीर्घ काळ आत्मप्राप्ती करता नाही आहे. आत्मप्राप्तीवर येणारे जे भ्रमाचे पडदे की नाही, आवरण, हे सगळे प्रतिबंध दूर करण्याकरता सगळा जीवनाचा वेळ जातो. नाहीतर आत्मप्राप्ती म्हणजे आपणच आहे की नाही. आपली प्राप्ती आपल्याला घडायची असेल, आपल्या घरात आपल्याला जायचं असेल तर किती वेळ लागतो? परवानगी विचारावी लागत नाही. ते आपलं घर आहे. ज्ञानदेवा घरचिदानंदी स्वरूपाची या घरा. भगवान म्हणतात की नाही, येता पै पंडुकुमारा करीतसे आडवारा विश्वाभासू. जो विश्वाचा आभास प्रतिबंध करतो ना त्याला दूर सारायला जास्त वेळ लागतो. नाहीतर स्वरूपाचं घर, त्या घरात आपण दररोज जातोय बघा, जात नाही का आपण? आपल्या स्वरूपाच्या घरात आपण दररोज जातोय, फक्त आपल्याला कळत नाही. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती अज्ञानात लीन होते तर आपल्याला एवढा सुखाचा लाभ प्राप्त होतो. तेच ब्रह्म आहे, फक्त आवृत्ता एवढं कळत नाही. म्हणजे मग सुषुप्तीतला आनंद जर ब्रह्मस्वरूप असेल तर कशाला पाठ ऐकायचा? हे कळण्यासाठीच ऐकायचा की सुषुप्तीमध्ये असणारं जे आपलं आत्मस्वरूप आहे ते अज्ञानाने आवृत्त आहे.
साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणू येता. ज्ञानोबा म्हणतात त्या सुषुप्ती अवस्थेतल्या स्थितीला आम्ही ब्रह्मभावच म्हटलं असतं, पण काय करावं, त्या जीवात्म्याला जागृतीला स्वप्नाला यावं लागतं ना, आणि म्हणून त्याला ब्रह्मभाव या अर्थाने म्हणता येत नाही. नाहीतर एवढी उणीव बाजूला काढली तर ब्रह्मस्वरूप स्थिती आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारी आनंदाची अनुभूती यामध्ये काही फरक नाही. कारण ब्रह्मसुद्धा आपल्याला सुषुप्तीमध्ये अवस्थेमध्ये अहंकाराचा आठव आहे का? अहंकाराचा आठव नाही. आपण नाही का? आपण आहे, पण आपण आहे याची आपल्याला जाणीव कुठं आहे? जाणीवे वाचूनसुद्धा आपण तिथं आहे की नाही? तसंच ब्रह्म आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अहंकाराचा लेश नाही, पण ब्रह्म नाही म्हणण्याची सोय नाही. म्हणजे आपण आपल्याला विषय न करतासुद्धा आहेच की नाही. म्हणजे अनुभवाचं विषयत्व तर नाही, पण अनुभवाला नाही म्हणता येत नाही. अशीच तर आपली स्वरूपस्थिती आहे. याच्या प्राप्तीकरता श्रम नाही. जे प्रतिबंध आले आहे ते निवृत्त करण्याकरता सगळे कष्ट आहे. म्हणून देशे काळे पदार्थे, मी देशावर, काळावर आणि कोणत्या पदार्थावर अवलंबून नाही. सर्वांचे सर्वही, सर्वांचा आत्मरूपाने असणारा मी स्वतः सिद्धच आहे. म्हणून भगवान म्हणतात, माझ्या ठाई जाचावी नलगे काही. माझ्या प्राप्तीसाठी फार कष्ट करावे लागत नाही. बरं, ओव्या बघा किती गोड आहे. आपण फार जास्त अर्थ पाहत नाही शब्दांचा. माझ्या ठाई भगवान म्हणतात, माझ्या प्राप्तीकरता फार शीन करावे लागत नाही. मग आम्हाला शीन होतात ते कशाचे? माझ्या प्राप्तीकरता नाही. बरं, माझ्या प्राप्तीमध्ये जे अप्राप्तीचा भ्रम झाला आहे त्याला निवृत्त करण्याकरता श्रम आहे सगळे. म्हणून मी लाभे ये उपाय साचचे गा, या उपायाने मी सहज प्राप्त होतो. उपाय काय करत असतात? जे अपायकारक घटक असतात ना त्याला बाजूला सारत असतात. कपडे स्वच्छच असतात. साबण काय करतो? कपड्याला स्वच्छ नाही करत, फक्त कपड्याला लागलेला जो मळ आहे ना त्या मळाला घालवितो. आणि एकदा मळाला घालवलं की साबणसुद्धा साबण रूपाने राहत नाही. राहिला तर चिकटपणा निर्माण होईल. तसं अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीज्ञान अज्ञानाला घालवतं, आत्मप्राप्ती करून देत नाही. म्हणून लाभे ये उपायी साचची गा. इथपर्यंत आपण पाहिलं. आता 26 क्रमांकाची ओवी आहे. एक शिष्य एक गुरु, हा रूढला असाच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. संप्रदाय परंपरा इतकी गोड असते बरं. जोपर्यंत योग्य अधिकारी येत नाही ना तोपर्यंत हे ज्ञान अनधिकाऱ्याला प्रदान करू नये. काही गोष्टी सर्वांना सांगाव्या, पण काही गोष्टी मात्र सर्वांना सांगूच नाही. बरं, ते व्यवहारामध्ये असं म्हटलं आहे की योग्य अधिकारी असेल त्याला जर सांगितलं तर ते असणारं सगळीकडे प्रसाराला प्राप्त होतं. पण त्याचाही विचार चांगला करावा. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैका गौप्य ही परितया प्रति चावळीचे सुखे. व्यवहारात असं म्हटलं आहे, एखादी गुप्त गोष्ट चांगल्या व्यक्तीला सांगावी म्हणजे ती गुप्त राहते. पण गुप्त गोष्ट जर अनधिकाऱ्याला सांगितली तर ती रातोरात कशी पसरते. त्याकरता उदाहरण दिलं, तेलाचा आपण एक थेंब टाकला कशावर? पाण्यावर, तर जसा तो तेलाच्या थेंबाचा तवंग सगळ्या पाण्यावर पसरतो, तसं गुप्त गोष्ट एखादी अज्ञानी पुरुषाला सांगितली रात्री, सकाळपर्यंत सगळ्या गावाला कळते. म्हणून त्याला सांगूच नाही, कारण तो अनधिकारी आहे. ज्याला हे ऐकल्याबरोबर काही माणसं ऐकतात दुसऱ्या कानाने सोडून देतात, काही ऐकतात मुखाने सगळ्यांना सांगतात पण सोडून देतात. पण विरळे अधिकारी असे असतात जे कानाने ऐकल्याबरोबर आपल्या हृदयाच्या कपाटापर्यंत घेऊन जातात. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, ते मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. हे नुसतं कानाच्या कानाने ऐकायचं नाही आहे, मनाच्या कानी ऐकावे. ज्या श्रवणामध्ये मनही असलं पाहिजे आणि कानही असले पाहिजे. कान जर आपले इथं असेल आणि मन जर घरी असेल तर मग याचा आनंद नाही होत. बघा, म्हणजे आपण व्यवहारात उदाहरण पाहतो, काही माणसं येताना येतात इथं,
आणि इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं आपण कुलूप लावलंय पण ओढून नाही पाहिलं, कुलपाला झटका नाही द्याला, तो इथं बसतो आणि इथून कुलपाला झटे देत राहतो. मनाच्या कानी ऐकावे असा हा प्रकार आहे. आणि ही संप्रदाय परंपरा जतन केली आदिनाथ भगवान शंकरापासून तर गहिनीनाथापर्यंत, निवृत्तीनाथापर्यंत हीच परंपरा होती. एक शिष्य एक गुरु हा रूढला असाच व्यवहारू, हा ज्ञानाचा असणारा व्यवहार खऱ्या अर्थाने जगामध्ये प्रसिद्धीला आला आहे. पण तो कशा करता, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. मत प्राप्ती म्हणजे माझी प्राप्ती अर्थात भगवत प्राप्ती. आणि या प्राप्तीचा काय प्रकार आहे, म्हणजे ही भगवत प्राप्ती करत असताना साधकाकडे काही गुण असावे. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व. जे उपदेश करणारे गुरु आहे त्यांच्याकडे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळूपणा हे सद्गुण असावे. त्यानंतर श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन हे साधनं त्यांनी करावी. असे सगळे प्रकार सांगितले की नाही. हे सगळेच्या सगळे प्रकार माझ्या प्राप्तीकरता उपयोगी आहे. आणि ते प्रकार जाणायचे असेल तर जगामध्ये एक शिष्य एक गुरु हा व्यवहार खऱ्या अर्थाने प्रसिद्धीला आलेलाच आहे. मग या उपायाचा अंगीकार केला तर भगवत प्राप्ती होत असेल. भगवान म्हणतात अप्राप्ताची प्राप्ती नाही होत, परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती होते आहे. फक्त अप्राप्तीचा भ्रम निघून जातो. वस्तू आपल्या जवळच असावी, फक्त ती आपल्या जवळ आहे असं आपल्याला कळत नाही, म्हणून सगळे साधन आपल्याला ओळख करून देतात. जे मिळतं ते आपल्या जवळच असतं. उदाहरण देतात, आगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरटी वन्नी सिद्ध काष्टी ओहा दूध परे लाभे ते असते तया कीजे उपायाते एर सिद्धची तैसा येथे ओपायिमी. एर सिद्धची तैसा तेथे ओपायिमी. इथे पाठ आहे का काही ठिकाणी? येथे आहे ना? आहे, जवळचा पाठ लागतो तो. उदाहरण देतात, प्राप्ताचीच प्राप्ती परमार्थामध्ये घडती कसे. आपल्याला परमार्थामध्ये बाहेरून काही आणायचं नाही आहे, जवळच आहे, फक्त त्याची ओळख करायची आहे. तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकल अशी जवळच आहे की नाही, फक्त जे जवळच आहे त्याची ओळख करून घ्यायची आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचे आरामू परी भ्रांतासे काम विषयावरी. भ्रांत पुरुषाला विषयावर इच्छा आहे ना, त्यामुळे आतलं कळत नाही बघा, नाहीतर जवळच आहे. उदाहरण कसं देतात, आगा अरे अर्जुना वसुधेच्या पोटी. वसुधा धा म्हणजे धारण करणारी आणि वसु म्हणजे रत्न. जे वसुंधारयती, वसुंधरा म्हणतात ना त्याला, जे अनेक रत्नाला धारण करते त्याला वसुधा असं म्हणतात. पृथ्वीच्या पोटात सगळे बघा, सगळे पृथ्वीच्या पोटात, पृथ्वीच्याच पोटातून सगळे फळं निर्माण होतात, सगळे सुगंध पृथ्वीच्या पोटातून तयार होतात, सगळे रस पृथ्वीच्या पोटातून तयार होतात. जमीन एकच असते. तुम्ही ऊस लावा, संत्री लावा, मोसंबी लावा, मोगऱ्याची फुलं लावा, गुलाबाची फुलं लावा, जसं बीज असेल तशा प्रकारे पृथ्वी सगळ्यांना पुष्ट करते बघा. म्हणून पृथ्वीच्या पोटात काय नाही, सगळं आहे. सोनंही पृथ्वीच्याच पोटात, हिरे माणिक मोती पृथ्वीच्याच पोटात, धान्य पृथ्वीच्याच पोटात, सगळं पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. म्हणून त्याला वसुधा असं म्हणतात. वसुधेच्या पोटी निधान म्हणजे ठेवा, सिद्ध म्हणजे तयारच आहे. पण जरी वसुधेच्या म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये ठेवा असेल तर तो सहज असं जे नाही प्राप्त होत, त्याला पहिल्यांदा उकरावं लागतं. मातीचा, पाषाणांचा किंवा सर्पादिकांचा प्रतिबंध दूर करावा लागतो. मग ठेवा असलेलाच आहे, नवीन नाही मिळवला, फक्त कळाला नव्हता, म्हणूनच आपल्याला बाकीचे प्रतिबंध दूर करावे लागले. वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरटी वन्नी सिद्ध काष्टी. काष्टी म्हणजे लाकूड, लाकडामध्ये अग्नी तयारच आहे, फक्त घर्षण केल्यानंतर प्राप्त होतो. किंवा ओहा दूध सिद्ध. सिद्ध म्हणजे तयारच आहे, असलेलंच आहे. ओहा म्हणजे गाईच्या काशेमध्ये दूध आहे की नाही, आहेच, फक्त वासरू आणावं लागतं. गाईच्या सगळ्या अंगात दूध आहे बघा, सगळ्या अंगात.
पण सगळ्या अंगातलं दूध गाय जेव्हा वासराची भेट होती तेव्हाच काशीमध्ये येत असतं. काशीमध्ये दूध आहे पण वासराचे प्रयत्न लागतात. लाकडामध्ये अग्नी आहे पण घर्षण करावं लागतं. पृथ्वीच्या पोटामध्ये रत्न ठेवा आहेच पण त्याकरता ते उकरावं लागतं, प्रतिबंध दूर करावा लागतो. या 3 उदाहरणामध्ये जे प्राप्त होतं ना ते असलेलंच प्राप्त होतं. बघा, परे लाभे ते असते. जे लाभे म्हणजे मिळतं ते दुर्मिळ आहे असं नाही. असलेलीच वस्तू आपल्याला प्राप्त होत असते. असते जे असलेलंच आहे तेच लाभे. तया की जे उपाय आते तसे उपाय मात्र आपण केले पाहिजे. कोणता उपाय? जर पृथ्वीतून ठेवा सापडायचा असेल तर जमीन उकरा. काष्टातून अग्नी तयार करायचं असेल तर घर्षण करा. आणि गाईच्या काष्टातून दूध काढायचं असेल तर दोहन करा. हे उपाय करावे लागतात. असलेलीच वस्तू प्राप्त होते. तया की जे उपाय आते हे झाले उदाहरण. एर म्हणजे इतर. सिद्धची तैसा येथे किंवा तेथे. येथे म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा सिद्धच आहे, फक्त तेथे उपायी मी लाभे. उपायांच्याद्वारे मी प्राप्त होतो. म्हणजे काय? प्राप्तीचा फक्त व्यवहार करतात बरं का. प्राप्तीचा उपचाराने व्यवहार करायचा असतो, हा उपचार आहे. भगवान परमात्मा प्राप्तच आहे म्हणून तर प्राप्ताची प्राप्ती घडते. फक्त मध्यंतरी अप्राप्तीचा भ्रम मानावा लागतो. ते विचारसागरात उदाहरण दिलं. एक सरकारी कार्यालयामध्ये काम करणारा कारकून, आणि ते काही लोकांना सवय असते बघा. काही लोक नाकावर चष्मा ठेवतात, काही डोक्यावर ठेवतात, तसं काही लोक पेन्सिल किंवा पेन कानावर ठेवतात. आता भगवंताने कान दिले ते वेगळ्या अर्थाने, पण माणसं कशाचा वापर कशा करता करतील काही सांगता येत नाही. मग इथं पेन्सिल ठेवतात आणि त्याला आवश्यक कामाकरता त्याची गरज पडली, सापडेनाच, त्रस्त झाला, रागवला बघा बाकीच्या सेवकावर. पेन्सिल सापडत नाही, व्यवस्थित ठेवता येत नाही, असा त्रस्त झाला. आणि नंतर एक जर मला तुमचा गंध थोडासा वाकडा झाला, सरळ करा बरं आरशामध्ये. आरशात पाहण्याकरता गेला तर त्याला आपल्या कानावर असणारी पेन्सिल दिसली. तो काय म्हणतो? सापडली सापडली, हरवली कुठं होती? सापडली म्हणण्याकरता हरवली असती तर सापडली असती, पण सापडली असा व्यवहार का केला? हरवली आहे असा त्याला भ्रम झाला होता. तसं आत्मवस्ती हरवली 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 नव्हतीच, पण हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडली. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेचे सदा. म्हणून असा व्यवहार घडत असतो. तया की जे उपाय आते एर सिद्धची तैसा येथे उपायी मी. तसा मी सिद्ध आहे आणि उपायाने प्राप्त होतो. भगवंताने आपल्या प्राप्तीपर्यंत उपाय सांगितले आणि आपली प्राप्ती हे फळ आहे बघा. त्या 18 क्रमांकाच्या ओळीमध्ये आलं ना, किंबहुनाईसे निखळ मी पणा जोडे तया फळ, सेवून वेलिवे लाळ कर्मयोगाची किंवा क्रमयोगाची. ते म्हणजे भगवान परमात्मा हे फल आहे परमार्थातलं, आणि या फलापर्यंत प्राप्तीचे उपाय भगवंताने सांगितले बघा. हा फळवरी उपावो कापा प्रस्तावितसे देवो, हे पुसता तरी अभिप्रावो येथीच ऐसा, जे गीतार्थाचे चांगावे मोक्षोपाय पर आगवे, आन शास्त्रोपाय नभे प्रमाण सिद्ध. या 2 वयाचा एकत्र विचार आहे. हा फळवरी उपावो, फल प्राप्तीपर्यंत, वरी म्हणजे पर्यंत, फल प्राप्तीपर्यंत असणारा हा उपाय. देवो म्हणजे परमात्मा, कापा प्रस्तावितसे, त्याची प्रस्तावना का बरं इथं करत आहे? म्हणजे भगवान परमार्थामध्ये मतप्राप्ती नावाचं फळ आणि त्या फळापर्यंतचे असणारे उपाय इथे प्रस्तावनेच्या रूपाने का सांगत आहे, का विस्ताराने प्रतिपादन करत आहे, अभिप्राय काय आहे त्या सांगण्याचा, हे पुसता. असं जर आपण विचाराल तरी अभिप्राव येथेच ऐसा, भगवंताचा या गीताशास्त्रातला अभिप्राय असा आहे. का अभिप्राय आहे पुढच्या ओळीमध्ये सांगतात. कारण की जे गीतार्थाचे चांगावे, चांगावे म्हणजे चांगुलपणा, गीता शास्त्राचा एक चांगुलपणा आहे. कोणता? मोक्षोपाय पर आघवे. गीतेमध्ये मोक्षाचे जे उपाय आहे ना ते आघवे सर्व रूपाने सांगितले आहे. म्हणजे गीतेत काय काय आलं? गीतेत सगळं आलं आहे बघा. कांडत्रय निरूपिणी,
श्रुतीचे हे कोडीस वाणी, गीतापद्य रत्नांची लेणी लिहिली आहे. गीतेमध्ये कर्मही आलं, गीतेमध्ये भक्तियोग 12व्या अध्यायामध्ये आला, कर्मयोग 3ऱ्या अध्यायामध्ये आला, अष्टांगयोग 6व्या अध्यायामध्ये आला, तत्त्वज्ञानाचा विचार 13, 14, 15व्या अध्यायापर्यंत आलेला आहे. म्हणजे सगळेच्या सगळे उपाय आले आणि हे सगळे उपाय एका मोक्षाकरता उपयोगाचे आहे. हा गीताशास्त्राचा चांगुलपणा आहे. 700 श्लोकामध्ये सगळ्याच अधिकारांना सगळ्या प्रकारचे उपाय सांगितले आणि म्हणून परमात्मा का उपाय सांगत आहे? सगळ्यांना मोक्ष मिळावा, हे भगवंताचं या पाठीमागचं तात्पर्य आहे. जे गीतार्थाचे सांगावे, गीताशास्त्रातला चांगुलपणा आहे बरं. आणि त्याहीपेक्षा चांगुलपणा संत वाङ्मयाचा आहे. तुम्ही असं फरक का केला? कारण गीताशास्त्र कळण्याकरता आपली असणारी योग्यता भक्तराज अर्जुनाच्या बरोबरीची असावी लागेल. पण ज्ञानोबरांची, ज्ञानेश्वरीची असणारी सामर्थ्य शक्ती अशी आहे, त्याने आबाल सुबोधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षय गुंफिली, केव्हा स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. म्हणून तर ज्ञानेश्वरीचा पण हा एक चांगुलपणा आहे की ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा, फक्त भाव धरोनिया हा शब्द फार महत्त्वाचा आहे. वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी असा त्याचा अर्थ आहे. गीतार्थाचे सांगावे, गीतेच्या अर्थाचा किंवा गीताशास्त्राचा हा एक चांगुलपणा आहे. मोक्ष पाय पर आघवे, सगळे उपाय मोक्षाचं प्रतिपादन करणारे. म्हणजे मग इतर शास्त्राचे आन शास्त्रोपाय, इतर शास्त्राने प्रतिपादन केलेले उपाय प्रमाणसिद्ध नव्हे, ते सगळे अनुभवसिद्ध नाही. सगळे शास्त्र आहे ना, बाकीचे शास्त्र हे परिपूर्ण नाही बघा गीताशास्त्राप्रमाणे. गुरुवारी श्री मारुती बाबा उदाहरण सांगत असतात, काही आंधळे हत्ती पाहण्याकरता गेले. सर्कशीमध्ये हत्ती आला होता. जिज्ञासा असते व काही लोकांची, तेव्हा आपल्याला जरी देवाने आंधळं केलं पण आपल्या हाताला कळतं की नाही, मग चला आपण हत्ती पाहू. हत्ती पाहण्याकरता गेले. एकाला हत्तीच्या पायाचा स्पर्श झाला, तो मला हत्ती खांबाप्रमाणे आहे. शेपटीचा स्पर्श झाला, तो हत्ती तर सापाप्रमाणे आहे. एकाला हत्तीचा कानच लागला, तो हत्ती सुपाप्रमाणे आहे. आणि लागले ना भांडायला. सगळे असणारे आंधळे एकमेकाशी भांडायला लागले. एक मनाचा सुपाप्रमाणे, सापाप्रमाणे, खांबाप्रमाणे. त्यातला एक शहाणा होता आंधळा, तो म्हणले अरे आता तरी खरं बोल, देवाने आपल्याला आंधळं केलं आहे, आता तरी खरं बोल. डोळस व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं, बाळांनो तुम्ही जसं सांगता तसा हत्ती आहे, पण तसाच आहे असं नाही. तुम्हाला ज्ञान झालं एका अंशाने, पण हत्ती कसा आहे सर्व रूपाने मी सांगतो. तसं इतर शास्त्राला परमात्मा प्राप्ती कळाली नाही असं नाही, एका अंशानेच कळाली. इतर शास्त्राने मोक्षाचे उपाय सांगितले पण ते सर्वांगाने नाही. गीताशास्त्र मात्र असं आहे, सगळे उपाय अगदी बिनचूक सांगितले बघा. आन शास्त्र पाहावे नव्हे प्रमाणसिद्ध. इतर शास्त्रांचे उपाय एवढे अनुभवसिद्ध नाही जेवढे की गीतेचे आहे. पुढे येणारच आहे ते ओवी, शास्त्रीय वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नवे हे सगळे परब्रह्माचे. इतर शास्त्र वाचार्थाने अर्थ सांगतात, आपण मावळतात, पण तसं गीताशास्त्र नाही. हे प्रत्येक अक्षराने परब्रह्म स्वरूपच आहे. त्याज्य भावना यातला. मग शास्त्र करतं तरी काय? बाकीचे शास्त्र करतात काय? सगळे अध्यात्मातले शास्त्र आहे बरं. शास्त्र फक्त प्रतिबंध बाजूला सारतात, परमात्मा प्राप्ती करून देत नाहीत. चांगलं आहे का बरं? जर परमात्मा प्राप्त नसता तर शास्त्राने प्राप्त करून दिला असता. परमात्मा प्राप्तच आहे ना. मग शास्त्र करतात काय? फक्त आपल्या मस्तिष्कामध्ये असणारा अप्राप्तीचा भ्रम तो घालवतात. केव्हा परमात्मा प्राप्ती करतात जे जे प्रतिबंध येतात त्या सगळ्या प्रतिबंधाला निवृत्त करण्याचे उपाय शास्त्र सांगतं. उदाहरण देतात, वारा आभाळची फेडी वाचून सूर्यातेन घडी, का हात बाबुळी धाडी तो येन करी, तैसा आत्मदर्शिनी आढळ, असे अविद्येचा जो मळ, तो शास्त्रनाशी येर निर्मळ मी प्रकाशे स्वये, मनोनी आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. बघा बरं, हे सगळे इतर असणाऱ्या गीता सोडून बरं, भगवद्गीता सोडून अध्यात्मातले जे इतर शास्त्र आहे ते एवढंच काम करतात. पण त्या शास्त्राला
आपला सत्यपणा प्रगट करायचा असेल तर गीताशास्त्राची मदत घ्यावी लागते. पुढं तशी ओवी येणारच आहे. बाकीचे शास्त्र करतात काय? फक्त अविद्येचा पडदा दूर करतात. प्राप्ताची प्राप्ती तर अवश्यम झालेलीच आहे. कसा व्यवहार घडतो बघा. वारा आभाळाची पिढी, सध्याला आभाळ आलेलंच आहे. आणि वारा वाहू लागला तर काय करतो? वारा फक्त आभाळ फेडी या वाचून, याशिवाय सूर्याते न घडी. सूर्याची काही नवीन निर्मिती करतो का? सूर्य प्राप्तच आहे. फक्त ढगांचा पडदा कोणी दूर करावा? वाऱ्याने. वाऱ्याने असा त्वरा मिरवू नये. बघा मी सूर्याला तयार केलं. सूर्य तयारच होता, तो फक्त ढगांचा पडदा दूर केला. दुसरं उदाहरण, कहात बाबुळी धाडी तोय न करी. तोय म्हणजे पाणी. पाण्यावर शेवाळ आलं, शेवाळ. त्या शेवाळाला गोंडाळ किंवा बाबुळी असं म्हणतात. मग हात काय करतो? शेवाळाला दूर सारतो. म्हणजे हाताने ना पाण्याची नवीन निर्मिती केली असं नाही घडत. तोय न करी, पाणी प्राप्तच आहे, फक्त हात काय करतं? शेवाळाला दूर करतं. हे झालं उदाहरण. तैसा आत्मदर्शनी आढळ. आपल्या आत्मसाक्षात्काराकरता प्रतिबंध करणारा सगळ्यात महत्त्वाचा असे अविद्येचा जो मळ. अविद्या म्हणजे अज्ञान. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. कशासाठी? आत्मदर्शनाला प्राप्त करण्यासाठी. आणि तो कोण दूर करतं? तो असणारा मळ शास्त्रनाशी. अध्यात्मातलं शास्त्र म्हणजेच असणारं वचन, याला आपण शब्द प्रमाण असं म्हणतो. या शब्द प्रमाणाने अविद्येचा जो मळ तो नष्ट केला जातो. म्हणून तर अविद्या निवृत्ती फलदर्शनात आपल्या अंतःकरणाची वृत्ती आहे की नाही. थोडंसं उदाहरण ऐका म्हणजे हा भाव लक्षात येईल. आपल्याला जर एखादं मडकं आहे, त्या मडक्याखाली एखादा पदार्थ ठेवला आहे आणि तो पदार्थ आपल्याला प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्या हातामध्ये ते मडकं फोडण्यासाठी काठी असावी लागेल आणि पदार्थ पाहण्यासाठी दिवा असावा लागेल. म्हणजे दंड आणि दिवा दोघांची अपेक्षा आहे, तेव्हा आपल्याला एखादा पदार्थ प्राप्त करून घेता येतो. पण कल्पना करा, त्या मडक्याच्या खाली दिवाच लावलेला आहे. आता त्या दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी फक्त एकाची गरज आहे. कशाची? फक्त काठीची. काठीने ते मडकं फुटलं की दिवा स्वयंप्रकाशितच आहे. त्या दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तसं बाह्य ज्ञान करून घ्यायचं असेल पदार्थाचं तर अंतःकरणाच्या वृत्तीची पण गरज आहे. आणि वृत्तीमध्ये चैतन्याच्या असणाऱ्या चिदाभासाची, चैतन्याच्या प्रकाशाची पण गरज आहे. पण जेव्हा वृत्ती अंतर्मुख होते आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी, तेव्हा वृत्ती आपल्या आत्मस्वरूपावर असणारा जो अज्ञानाचा पडदा आहे ना त्याला दूर करते. आणि वृत्तीमध्ये असणारा चिदाभास आता त्या आत्मस्वरूपाचं प्रकाशन नाही करू शकत. का? वृत्तीतला चिदाभास काजव्याप्रमाणे आहे आणि आत्मस्वरूपाचा प्रकाश सूर्याप्रमाणे आहे. तसंच आहे. ज्याप्रमाणे आत्मज्ञानाकरता फक्त वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही, तसं सगळी शास्त्र आत्मस्वरूपावर असणारा जो अविद्येचा पडदा आहे त्याला दूर करण्याकरता समर्थ आहे, आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याकरता समर्थ नाही. तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी. शास्त्र फक्त काय करतं? त्या काठीप्रमाणे अविद्येचा पडदा फोडून काढतं शास्त्र. आणि दिवा तर स्वयंप्रकाशितच आहे. तसा आत्मा सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी असे, हस्तमानाचे जयाशी आडनाव नाही, तो स्वयंप्रकाश आहे. तो शास्त्रनाशी एर निर्मळ. म्हणजे अविद्येचा पडदा दूर गेल्यानंतर खाली राहिलेला, अवशिष्ट राहिलेला एर म्हणजे मी, इतर, निर्मळ आहे. बघा, अविद्येचा मळ निघून गेला की त्याला निर्मळ असं म्हणतात, शुद्ध स्वरूपाचा आहे. आणि मी प्रकाशी स्वयं, मी स्वतः प्रकाशित होतो. माझ्या प्रकाशनासाठी इतर कोणत्याही प्रकाशाची गरज नाही. पण नका का नसे दिव्याचा प्रकाश, चंद्राचा तरी असेल? अजिबात नाही. पण मग सूर्याचा असेल? सूर्याचा पण नाही. का? अरे चंद्र सूर्याला प्रकाश माझ्यामुळं प्राप्त झाला, ते काय माझं प्रकाशन करणार आहे? यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम
माझ्या प्रकाशाने उधार प्रकाश घेऊन ते प्रकाशित झाले आहे. ते मला काय प्रकाशित करणार आहे? शास्त्रनाशीर निर्मळ मी प्रकाशी स्वये. यालाच म्हणतात अविद्या निवृत्ती फलदर्शनात. अविद्येची निवृत्ती झाली की परमात्मा प्राप्ती आहेच. प्राप्ताचीच प्राप्ती घडते, बाकी काही करावं लागत नाही. म्हणून आघवीची शास्त्रे जगातली सगळी शास्त्र बरं अज्ञाज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम किंवा शास्त्री हितम उपदिशती वा शास्त्रम. जे आपल्यावर शासन करतं त्याला शास्त्र म्हणा, हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र म्हणा, जे आपल्याला कळत नाही ते कळवून देतं त्याला शास्त्र म्हणा. शास्त्राच्या 3 व्याख्या आहे. जगातले सगळेच्या सगळे अध्यात्मातले शास्त्र परमात्मा प्राप्तीकरता समर्थ नाही. अविद्या विनाशाची पात्रे, अविद्येचा विनाश करावा याकरता ते पात्र आहे किंवा त्यांच्या ठिकाणची पात्रता आहे. कोणती पात्रता? फक्त अविद्या विनाश करावा, आत्मस्वरूपाचं प्रकाशन करावं एवढी पात्रता त्यांच्या ठिकाणी नाही. वाचोनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. आत्मबोध स्वतंत्र रूपाने करून द्यावा याकरता ती समर्थ होत नाही. म्हणून व्युत्पत्ती आघवी विसरीची, पण केव्हा? अविद्येचा पडदा दूर होत नाही तोपर्यंत सांभाळावी. आणि एकदा अविद्येचा पडदा दूर झाला की मग पलालमीव धान्यार्थी त्याच्यात ग्रंथमशेषतः नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विग्लापनम हितत. शास्त्र शिकावं अगोदर, पण शास्त्राची मर्यादा कोणती आहे? अविद्येचा पडदा आवरण दूर होत नाही तोपर्यंत शास्त्र शिकावं. आणि एकदा अज्ञान निवृत्त झालं की मग शास्त्राचा अभिमानसुद्धा टाकावा. व्युत्पत्तीचा वावगा स्वसका वहावा किंवा व्युत्पत्ती आघवी विसरीजे त्याला शास्त्रवासना असं म्हणतात. शास्त्रवासना राहिली तर त्याला खरा आनंद मिळत नाही. म्हणून शास्त्रवासनासुद्धा टाकून द्यायची असते. वाचूनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. आत्मबोध करण्याकरता ती शास्त्र समर्थ होत नाही. तया अध्यात्मशास्त्रांशी, जे अध्यात्मशास्त्र बघा बरं कोणते, की जे अविद्येचा मळ सारण्याकरता समर्थ आहे, अविद्या विनाश करण्याकरता पात्र आहे. तया अध्यात्मशास्त्रांशी जे साचपणाची पुशी ते एजे जया ठायाशी ते हे गीता. त्या सगळ्याच्या सगळ्या अध्यात्मशास्त्रांना तुम्ही उपाय सांगता, तुम्ही अविद्येचा नाश करता, तुमच्या ठिकाणच्या बोलण्यात खरेपणा आहे असं जर कदाचित कोणी विचारलं त्यांना की तुम्ही खरे आहात हे कशावरून? प्रमाण द्या. जैसाचपणाची ये पुशी, जर त्यांना खरेपणाची कोणी विचारपूस केली, पुशी ये म्हणजे विचारपूस केली, तर ते म्हणतात ऐका आम्ही जे उपाय सांगतो ना ते खरे आहे. म्हणे का बरं? आम्ही सांगितलेले उपाय गीतेत आलेले आहेत. नाही, गीतेत आलेले उपायच आम्ही सांगत आहोत. जैसाचपणाची ये पुशी तर ये जे जया ठायासी, ते शास्त्र ज्या ठिकाणी येतात ना ते हे गीता. एवढा गीतेचा अधिकार आहे. म्हणजे अविद्या विनाश करण्याकरता समर्थ असणाऱ्या शास्त्रांना जर आपला खरेपणा प्रगट करायचा असेल तर त्यांना गीतेपर्यंत यावं लागतं. आणि गीतेनं त्यांचा अंगीकार केला की मग त्यांना सगळ्यापणाचा मोठेपणाचा भाव प्राप्त होतो. उदाहरण देता, भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगविया तैसे शास्त्रेश्वरा गीताया सनाते शास्त्रे. काय कृपा आहे माझ्यावर, बरोबर ओवी आणि लगेच प्रसंग आला बघा. भानू म्हणजे सूर्य, भूषिता प्राचिया, प्राचिया म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेला जर सूर्याने अंगीकार केला किंवा पूर्व दिशेला प्रगट केलं, भानुभूषिता प्राचिया, परिणाम सतेजा दिशा आगविया, सगळ्याच्या सगळ्या दिशा सतेज होऊन जातात. चालला बघा सूर्य मागं. तैशी शास्त्रेश्वरा गीताया सनाते शास्त्रे. ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला की त्या मोबदल्यामध्ये सगळ्या दिशा सतेज होऊन जातात, तसं गीतेने अध्यात्मशास्त्राचा अंगीकार केला की सगळे शास्त्र प्रमाणबद्ध होऊन जातात, त्यांना प्रामाण्य येतं. पूर्व दिशेच्या रावळी उदयदाती सूर्य दिवाळी, येरीही दिशा ती काळी काळी मा नाही. तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाते शास्त्रे. तसं गीता हे शास्त्र आहे आणि सगळ्या शास्त्राचं गीता ईश्वर आहे बघा, श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे बाकीची सगळीच्या सगळी शास्त्र
सनात झाली, कृतार्थ झाली, समर्थ झाली. सूर्याने अंगीकार केला तर पूर्व दिशा ही समर्थ झाली, त्यामुळे बाकीचे सगळे संपन्न झाली. तसं गीतेनं अध्यात्मशास्त्राला मान्य केलं की त्यामुळे बाकीची सगळी शास्त्र समर्थ झाली. बघा, हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहु विसारे, सांगितला जैसा करे घेवोय आत्मा. हे असो, हे सगळा विचार राहू द्या. येणे शास्त्रेश्वरे, गीता हे नुसतं शास्त्र नाही बरं, सगळ्या शास्त्रातलं ईश्वर म्हणजे काय, सगळ्या शास्त्रातला राजा आहे. बघा, म्हणून तर एकम शास्त्रम देवकी पुत्र गीता असं म्हटलं की नाही. जगात एकच शास्त्र आहे, कोणतं, देवकी पुत्राने जे गायन केलं म्हणजेच भगवद्गीता. शास्त्रस्वर आहे बघा हे. आणि या शास्त्राने मागा म्हणजे मागच्या सगळ्या अध्यायामध्ये उपाय बहुवे विसारे सांगितला. अनेक प्रकारचे उपाय पुष्कळ विस्ताराने सांगितले. पण त्या उपायाला करायचं काय आहे, प्राप्त काय करायचं, जैसा करे घेवोय आत्मा. ज्याप्रमाणे आपली आत्मवस्तू आपल्या हाताने आपल्याला घेता येईल, हस्तगत करता येईल, प्राप्त करता येईल, असे उपाय पुष्कळ विस्ताराने या गीताशास्त्रामध्ये सांगितले आहे. मग आतापर्यंत अनेक वेळा मोक्षप्राप्तीचे उपाय भगवंताने सांगितले. आत्मा सहज हस्तगत होईल असे उपाय अनेक प्रकारे सांगितले की नाही. आता परमात्मा पुन्हा एकदा ते उपाय सांगण्याकरता प्रवृत्त होणार आहे. का बरं, त्याचं कारण, परिप्रथम श्रवणा असावे, अर्जुना विपाय हे फावे, हा भाव सकनवे धरून श्रीहरी, तेची प्रमेय एक वेळ, शिष्य होवावया आढळ, सांग तसे मुकुळ मुद्रा आता. मुकुळ मुद्रा याचा अर्थ काय होतो, संक्षिप्त स्वरूपाने. ज्याप्रमाणे आपल्या हाताचे 5 बोट असतात ना, जर आपण हात विस्तारित केला तर हाताचा असणारा आकार मोठा होतो. पण जर आपण सगळे बोटे आवळले तर आपली मुठ ज्याप्रमाणे लहान होते, त्याप्रमाणे सगळे उपाय भगवंताने एकत्रित करून संक्षेपाना भगवंताला इथं प्रतिपादन करायचे आहे. का बरं, परंतु प्रथम श्रवणा असावे, ही आत्मवस्तू किंवा आत्मज्ञान पहिल्यांदा ऐकल्याबरोबरच ते एखाद्याला प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही बरं. आणि कदाचित माझ्या अर्जुनालासुद्धा पहिल्यांदा ऐकल्याबरोबरच हे त्याच्या हृदयामध्ये प्रविष्ट होईल का न होईल सांगता येणार नाही. झालंही असेल तर काही सांगता येत नाही, आणि नसल झालं तर पुन्हा एकदा मी त्याला सांगणार आहे. हा भाव सकनवे धरून श्रीहरी, हा भाव परमात्म्याने अतिशय दयेने आपल्या अंतर्मनात धारण केला. यातला भाव असा आहे, पहिल्यांदा ऐकल्याबरोबर आत्मज्ञान कळत नाही कळत. उत्तम अधिकारी असेल तर कळेल. तसा माझा अर्जुन तर उत्तमच आहे. कदाचित त्याला सांगितल्याबरोबर पहिल्यांदा कळालं तर फार चांगलं आहे, नसल कळालं तर मी परत सांगेल. आणि यदा कदाचित कळालंच असेल तर पहिल्या प्रयत्नात दुसऱ्यांदा ऐकलं तर काय अडचण थोडीच आहे. म्हणून परमात्मा दयेने हे सांगत आहे. तेची प्रमेय एक वेळ, तोच असणारा प्रमेय किंवा सिद्धांत तात्पर्य सार एक वेळा, शिष्य व्हावया आढळ. भक्तराज अर्जुन शिष्य आहे आणि त्याच्या मनामध्ये हे तात्पर्य आढळ रूपाने स्थिर व्हावा, याकरता परमात्मा पुन्हा एकदा संक्षेपतः हे सगळे उपाय किंवा सगळ्या गीतेचं सार एकदा सांगत आहे. हे पहिलं कारण बरं. पहिलं कारण कोणतं, अर्जुनाच्या मनामध्ये हा भाव आढळ व्हावा याकरता. दुसरं कारण, आणि प्रसंग गीता ठावह्य हा संपता, मनोनिदावी आद्यंता एकार्थत्व. आणि प्रसंगाला गीतेचा जर आपण विचार केला तर हा ठावही संपता, ठाव म्हणजे ठिकाण. हे गीतेचा 18वा अध्याय म्हणजे गीता समाप्तीचं ठिकाण आहे. आणि म्हणून उपसंहार होत आहे. म्हणजे उपसंहार आणि उपक्रम म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं तेच शेवटी सांगणं, याला म्हणतात आद्यंता एकार्थत्व. आदी म्हणजे प्रारंभ उपक्रम आणि अंत म्हणजे उपसंहार, यांच्या ठिकाणचं एकार्थत्व आहे. म्हणजे एकाच अर्थाचं प्रतिपादन केलेलं आहे हे दाखविण्याकरता भगवान परमात्मा पुन्हा हे सांगत आहे. म्हणजे 2 भाव बरं. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता सांगायची आहे आणि अर्जुनाच्या मनात हे तत्त्वज्ञान आणखीन दृढ व्हावं याकरता परमात्मा सांगत आहे. आणखीन एक कारण,
जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपणा अनेकी सिद्धांती केली, तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापरणेन तर कोणी जै मानी, ते महासिद्धांताचा अवांका सिद्धांत कक्षा अनेका भिडवून आरंभ देखा संपवित असे. जे नाम या 3 वयाचा एकत्र विचार आहे. बरं, ग्रंथाच्या मध्यभागी भगवद्गीतेला प्रारंभ झाला, 18व्या अध्यायामध्ये सांगता होत आहे. पण ग्रंथाच्या मध्यभागामध्ये व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे अधिकारी आहे. नाना अधिकार प्रसंगी अनेक प्रकारच्या अधिकाराचे प्रसंग आले म्हणून निरूपणा अनेकी सिद्धांती केली. अनेक प्रकारचे सिद्धांत त्याचं भगवंताने स्पष्टीकरण केलेलं आहे. पण मग कदाचित कोणी असं म्हणेल की ज्या अर्थी भगवंताने अनेक सिद्धांत सांगितले याचा अर्थ भगवंताला अनेक सिद्धांत सांगायचे होते. पण तसं नाही आहे. अधिकारी अनेक आहे म्हणून सिद्धांत अनेक सांगितले, पण खरं आहे महासिद्धांत मात्र एकच आहे. एकमेवाद्वितीयम ब्रह्म हा महासिद्धांत आहे. आणि महासिद्धांताला ग्रहण करेल असं सामर्थ्य सगळ्यांचं नसतं. महासिद्धांताला ग्रहण करण्याकरता उपसिद्धांत अनेक सांगावे लागतात. लहान मुलाला मोठा घास घेता येत नाही, म्हणून आई ज्याप्रमाणे एका घासाचे 20 घास तयार करते, तसे भगवंताने इतर सिद्धांत सांगितले. पण ते सगळे सिद्धांत सांगण्याचं भगवंताचं तात्पर्य नाही. तरी तेथुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत, पण तेवढेच्या तेवढे सगळे सिद्धांत या शास्त्रामध्ये प्रस्तुत आले. म्हणजे सगळेच देवाला सांगायचे नाही. हे पूर्वापार नेणत कोणी जे मानी, पूर्व आणि अपर यांचा संबंध न जाणता जर कोणी असं मानेल तर भगवान म्हणतात तसं मानू नका. तै महासिद्धांताचा अवांका सिद्धांत कक्षा अनेका. महासिद्धांताचा आवाका विस्तार एवढा मोठा आहे की त्याकरता उपसिद्धांताच्या कक्षा अनेक अनेक पद्धतीनं सांगाव्या लागतात. आणि त्या सगळ्या सिद्धांताच्या अनेक कक्षा एकत्र मिळवून भगवान ज्याचा आपण आरंभ केला होता त्याचाच आरंभ आता संपवित आहे. म्हणजे काय, उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता करत आहे. मध्यंतरी विस्तार किती होऊ द्या, पण उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता त्याला तात्पर्य अर्थ असं म्हणतात. भगवंताचं तात्पर्य महासिद्धांत एकच सांगायचं आहे. उगा अधिकार आले म्हणून अनेक सिद्धांत सांगितले असेल मध्यंतरी, पण ते सगळे सांगायचे नाही. भिडवून आरंभ देखा संपवित असे. सिद्धांत कोणता आहे, येत अविद्यानाश हे स्थळ, तेने मोक्षपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान, हे एतुलेचे नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. हा महासिद्धांत आहे. बरं, सगळ्यात मोठा सिद्धांत कोणता, अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मप्राप्ती करायची नसते, मग अविद्येचा फक्त नाश करायचा असतो. अविद्यानाश हे स्थळ, अविद्या निवृत्ती फलदर्शनात, किंवा अविद्या निवृत्ती करताच वृत्तीची उपयोगिता आहे. वृत्तीचं काम संपलं आहे, अविद्या नष्ट करावी. म्हणून अविद्यानाश हे स्थळ, तेने मोक्षपादान फळ, त्याच्याद्वारे मोक्ष संपादन होणं हे फळ आहे. मोक्षफळ नित्य प्राप्तच आहे. फक्त अविद्या निवृत्ती करणं हे फार महत्त्वाचं आहे. अविद्या निवृत्ती झाली की मोक्ष वेगळा नाही प्राप्त करायचा. ज्याप्रमाणे शेवाळ दूर केलं की पाणी वेगळं प्राप्त नाही करायचं, प्राप्तच आहे. तसं अविद्यानाश हे स्थळ आहे, त्याच्याद्वारे मोक्ष संपादन हे फळ प्राप्त होतं. मोक्ष प्राप्ती करता आणि अविद्या निवृत्ती करता साधन कोणतं आहे, या दोही केवळ साधन ज्ञान. केवळ सांगितले. बरं, केवळ म्हणजेच काय, साक्षात साधन. फक्त साक्षात साधन, नुसतं ज्ञान नाही घ्यायचं. मग आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा अध्यात्मज्ञान, नाहीतर मग आपल्याला व्यवहारातली भरपूर ज्ञान माहिती आहे, त्या ज्ञानाचा इथं काही उपयोग नाही. जे अध्यात्म ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे साधन केवळ असं आहे की यानेच अविद्येचा नाश होतो आणि त्याद्वारे मोक्ष नावाचं फळ संपादन होतं. भगवान ज्ञानोबा म्हणतात, हे एतुलेची नाना परी, एवढीच गोष्ट भगवंताने अनेक प्रकाराने ग्रंथ विस्तारी निरूपिली. ग्रंथाचा विस्तार करून अनेक पद्धतीने हे सांगितलं. आणि तो सिद्धांत आता दोही अक्षरी अनुवादावे, 2 अक्षराने म्हणजे पुन्हा पुन्हा संक्षेपता सांगावा.
मनोनी या कारणामुळे ओपेयही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ती पुढती येण्याचे भावे. मनोनी ओपेय म्हणजे काय? उपायाने प्राप्त होणारं आत्मतत्व हाती झालया, जरी ते आपल्याला हस्तगत झालं, प्राप्त झालं, तरी पण उपाय स्थिती देव प्रवर्तले, उपायांची म्हणजे साधनाची स्थिती सांगण्याकरता भगवान प्रवृत्त झाले, ती येण्याची भावे. तो एकच भाव आहे. कोणता? अर्जुनामध्ये सिद्धांत पुन्हा दृढ व्हावा. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता सांगावी. महासिद्धांताच्या उपसिद्धांत कक्षा अनेक असतात, पण एकच तत्त्व सांगायचं आहे. या भावनेनं परमात्मा उपेय परमात्मा तत्त्व प्राप्त जरी झालं, तरी पण आणखीन एकदा उपाय सांगण्याकरता प्रवृत्त झाले. देव प्रवर्तले ते पुढती येण्याचे भावे, याच भावनेनं परमात्मा सांगण्याकरता प्रारंभ करता. तो भाव आपण आता नंतर पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.